हॅलो फ्रेंड्स. तर सर्वात प्रथम नंदिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत झटपटीत कोशिंबीर. तर त्यासाठी आपण 2 काकडी, 2 गाजर, 2 कांदे, 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. सर्वात प्रथम आपण काकडीवरचं साल व्यवस्थितपणे काढून घेऊया. काकडीवरचं साल व्यवस्थित काढून झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला आता गाजरवरचंही साल काढून घ्यायचं आहे. तर आता आपली कोशिंबीर करण्याची सामग्री तयार झाली आहे. त्यानंतर आपल्याला कोशिंबीरसाठी 1 ते 2 वाटी दही, चिमूटभर लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ हे लागणार आहे. चला आता आपण कोशिंबीर बनवण्यास सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला काकडी ही बारीक कट करून घ्यायची आहे. माझ्याकडं चॉपर आहे, त्यासाठी मी मोठी कट करून चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कसंही करू शकता. तर आता काकडी बारीक करून झालेली आहे. आता आपल्याला गाजर ही सेम अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे.
गाजर व काकडी बारीक चिरून झाल्यानंतर आता नंबर येतो कांदा आणि टोमॅटो. यालाही अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. टोमॅटो कट करून झाल्यानंतर आपल्याला सर्वात लास्टला भरभरून अशी कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करून त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण घेतलेलं दही ॲड करून घ्यायचं आहे. दही ॲड करून झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं थोडंसं पाणीही यामध्ये ॲड करायचं आहे. ॲक्च्युली मला कोशिंबीर ही थोडीशी पातळ आवडते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पाणी टाकू नका. आता हे आपण केलेलं मिश्रण हे आपल्याला चमच्याने मस्त असं एकत्रित करून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं एकत्रित करून झाल्यानंतर आता बारी येते फोडणी द्यायची. तुम्हाला एक किस्सा माहिती आहे, भांडणात फोडणी नाही दिली आणि किचनमध्ये स्वयंपाकात फोडणी नाही दिली तर मज्जाच नाही आहे. तर त्यासाठी आपण सर्वात प्रथम गरम केलेलं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे हे तडतडू द्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च थोडीशी ॲड करून घ्यायची. ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये सर्वांना लाल कोशिंबीर आवडते, त्यासाठी मी इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही आहे. जर तुम्हाला हिरवी कोशिंबीर आवडत असेल म्हणजेच पांढऱ्या कलरची कोशिंबीर आवडत असेल तर तुम्ही लाल मिरचऐवजी हिरवी मिरच ॲड करावी. तर इथे आपली कोशिंबीर बनवून तयार झाली आहे. तर कोशिंबीर ही थंडच चांगली लागते, त्यासाठी आपण कोशिंबीर फ्रीजमध्ये अर्धा ते 1 तासासाठी ठेवून देऊया. तर अर्ध्या तासानंतर आपली झटपटीत कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज नंदिनीज लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.